सामना 4 ओव्हरचा सामना, पहिला चेंडू विजेचा, चांगला विजय, दुसरा चेंडू चांगला मारायला कवरच्या दिशेने पाव्यातील धाव मिळतात. विशाल भागडे क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि निश्चितच हा चौकार झाला असता, पण मग 1100 रुपयाचं रोख पारितोषिक आलं आहे आणि पहिला षटकाराला हा चेंडू जातोय सीमापार. ध्यानात घ्यायचं त्याप्रमाणे बॅटिंग करायचं आहे. उलटून मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय हवेमध्ये आणि हा झेलबाद होतो या ठिकाणी. रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये हरीश चषकचा मानकरी यॉर्करलँड चेंडू साहेब भागडे परंतु राहुल भागडे उपस्थित आणि हा कॅच कधी ड्रॉप यांच्या अगदी मनापासून स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेला सुरुवात आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बघूया यावेळेस चौकार होतोय का. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण भागडे बघूया यावेळेस मात्र उत्तम षटकार लावण्याचा प्रयत्न. तुल्यबळ लढत महत्वपूर्ण आपल्या समोर गोलंदाजी मार्ग सज्ज योगेश आडवळे आणि यावेळेस मात्र ऑफसाईड असेल तर चांगला चेंडू आणि शंकर बागडे यांचे चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा काही रोज सामना तालुका आमदार नक्कीच आणि यावेळेस मात्र शंकर बागडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र भाईलाच्या दिशेने खणखणीत दणदणीत उतरून अत्यंत उत्साह असा या ग्राउंड वरती. आणि यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. उलटा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता येतो. 25 पावलांचा रनअप घेऊन असा राहुल भागडे उत्कृष्ट असे पंच पापा चौधरी. अकोट टप्प्याचा चेंडू घ्यायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स खणखणीत दणदणीत आणि याच मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेता येतो. निशाण यावेळेस मात्र थोडा दिशाहीन चेंडू पंचांनी आणि यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह बघूया झेल होतोय का. वन बाउन्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण शंकर भागडे यांचं 100 रुपये आणि यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि अचूक हरीश भाऊ त्याचा सामना करेल तो सनी भाऊ या लगातार थाक्या आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी थोडं चांगलं खास कनेक्शन नाही, पण एक धाव काही रोखू शकत नाही आणि स्ट्राईक साठी गेला तो बबलू. उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये लेग साइड मध्ये काढलं नाही. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये आहे आणि 2 धावा काही रोखू शकत नाही. बबलू प्रयत्नामध्ये पाहूया या ठिकाणी झेलबाद होतो की नाही. विशाल भागडे झेल खाली आणि हा झेलबाद होतोय तो बबलू. वैयक्तिक बक्षीस झालंय 2 षटकार जर लगातार तर अर्जुन बटाटे यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख मानधन मिळणार आहे. आणि आमिर यांनी चांगला फ्लेक केला. चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेलबाद होतो का. रितेश कडू यांचा अतिशय मनापासून चांगला मारला तर अर्जुन दादा बटाटे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि हा चांगल्या प्रकारे पटवलेला चेंडू पाहूया या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण म्हणता येईल विशाल भागडे यांच्याकडनं आणि ही एकच धाव म्हणता येईल. अजून शेवटच्या चेंडूसाठी सनी यादव सज्ज आहे. पाहूया अंतिम सामन्यामधील शेवटचा चेंडू. एकाच चेंडूवरती पाहूया काय उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी झेलबाद होतो की नाही आणि शंकर भागडे यांनी इंदुलकर आणि त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आमचे खास मित्र प्रशांत कडू यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आता लगेचच कोण होता विजयी पाहूया. सामना स्टार्ट. या आमदार चषकचा मानकरी कोण ठरतोय तसंच बक्षिसाचा वर्षाव झालेला आहे. लगातार 3 षटकार 11,000 रुपये राहुल भागडे यांच्यासाठी.
षटकारासाठी 501 रुपये लक्षात घ्यायचे. चांगला चेंडू लक्षात षटकार केला. चेंडू पाहूया या ठिकाणी किती धावा मिळतात आणि हा आपण जातोय चौकार झाली हॅट्रिक. तसे काय पहिल्या ओव्हरसाठी जे 11,000 आहेत ते अजूनही तसेच आहे. राहुल भागडे यांच्यासाठी 3 ओव्हरचा सामना, 3 षटकाचा सामना आहे अजूनही. हलकासा कट केलेला शंकर भागडे. पाहूया 500 चौकारासाठी 251, षटकारासाठी योगेश भाऊंचे 500 आणि प्रसाद दादा यांचे 500 असे 1000 रुपयाचं पारितोषिक लागले आहे प्रत्येक षटकारासाठी. चांगला मारलेला चेंडू पाहूया या ठिकाणी किती धावा मिळवतोय. कव्हरच्या दिशेने मारलेला पाहूया. चांगला चेंडू उत्तम मारलेला चेंडू पाहूया या ठिकाणी काय निर्णय येतो तो चेंडूचा आणि हा निश्चितच सामना होत आहे. तसेच नंदलाल दादा भागडे यांचंही आगमन होत आहे. ज्ञानशेठ दादा भागडे यांचं पारितोषिक लागलं आहे नंदूभाऊ कडू यांच्याकडनं. उत्तर मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा आमंत्रण पाहूया या ठिकाणी शंकर भाऊ काय रिप्लाय देतात त्या चेंडूला. षटकाराचा चेंडू आणि चांगलाच कटून दिलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. या ठिकाणी किती धावा जमवतोय ते एका धावावर चांगला चेंडू होता नंदूभाऊ कडू यांच्याकडनं आणि हलकासा प्लेट केलेला चेंडू. एक धावावर समाधान. गोलंदाजी मार्फत अमान उंचावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये यादव यांचे ही गच्चा क्षेत्ररक्षण आणि या गच्चा क्षेत्राला आमच्या मार्गदर्शनाखाली या 2 धावा पूर्ण. या 2 धावाने समीकरण काहीच चेंज झालंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक विकास वागचौरे आणि पॉईंटच्या दिशेने तडकावून चेंडू आणि सनी यादव चेंडूच्या पाठीमागे बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण. आखूट टप्प्याचा चेंडू आणि याच मात्र हलकासा आणि त्याचप्रमाणे चांगलासा क्षेत्र पण त्यांच्या डाव्या साईडने याच मात्र स्ट्रेट ड्राइव्ह बघूया लॉंगॉनच्या दिशेने. कल्पेश तयार आणि याच मात्र षटकार होत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओके सामन्याला सुरुवात. उलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि याच मात्र चौरे याच मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बघूया झेल होतोय का आणि उतरून असा षटकार. रुपयाचं पारितोषिक विनयदादा भागडे यांच्याकडनं लागलेलं आहे. मानधन प्राप्त होतंय. तो चुकतो राहुल. चांगला कट केला ऑफसाईडच्या दिशेने. निश्चितच हा चौकार घोषित केला जाईल. हा चौकार डीजे. चांगल्या प्रकारची खेळी चालू आहे राहुल भागडे यांच्या दरम्यान. चेंडू चांगला फ्लिप केला चेंडू ऑनसाईड मिडॉच्या दिशेला. या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण विजय आणि धाव बाद झालेला आहे. तो विजय कॉम्प्रोमाइज झाली तर 7.5 पण आव्हान आलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लागलं आहे प्रशांत दादा यांच्याकडनं. तसंच चेंडू आणि हा पंचांकडे थोडी एक दुसऱ्या धावेला आउट झाला होता विजय डहाळे. 3 चेंडू 4 धावा. योगेश स्ट्राईक वरती आणि हा निश्चितच हा गॅप शॉट मध्ये मारलेला आणि हा विजयी चौकार होता की नाही बघूया. आणि त्या ठिकाणी दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 3 रुपये नंदूभाऊ कडू यांच्याकडनं षटकार म्हणून जिंकला आणि विनोदादा भागडे यांच्याकडून 1100 रुपये आणि हा वाईट चेंडू छकण्यासाठी षटकाराची अपेक्षा पाहूया. विजयी षटकार